लातूर महानगरपालिकेच्या वतीने आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांवरील आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यासाठी प्रशासनाने 5 पथके तयार केली असून एका पथकात जवळपास 25 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। आज भल्या सकाळी 6च्या सुमारास या पथकांनी शहराच्या विविध भागात जात जेसीबीच्या सहाय्याने फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून फुटपाथ रिकामा केला आहे। यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असून या मोहिमेतून शहरातील विविध भागात जाऊन अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासूनच महापालिकेच्या 5 पथकांच्या मार्फत शहरातील विविध भागामध्ये अतिक्रमणाची कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि फुटपाथवर तसेच मुख्य रस्त्यावर जे काही अतिक्रमित भाग होतात तसेच काही ठिकाणी फिक्स व्यवसाय असे लोकांनी थाटलेले होते ते सर्व रिमूव्ह करण्यात आलेले आहे। ही मोहीम अशीच सुरुवात राहणार आहे आणि नागरिकांचा सुद्धा आम्हाला यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे। तरी उद्यापासून सुद्धा ही दररोज सकाळी मोहीम 6 ते 11 या वेळेमध्ये चालू राहणार आहे। तरी याद्वारे मी शहरातील आस्थापनाधारक व नागरिकांना आवाहन करतो की आपले जे काही अतिक्रमित भाग आहे तो आपण स्वतःहून काढून घ्यावा, जेणेकरून आपलं होणारं नुकसान टाळेल। अन्यथा महापालिकेला त्या ठिकाणी कठोर कारवाई करून आम्हाला हे अतिक्रमण निष्कासित करावे लागेल।